नमस्कार. आज आपण घेऊन आलेलो आहोत मस्त अशी एक वेगळीच रेसिपी. तर आपण तुम्हाला दशम्या माहितीच असतील. तर गूळ आणि दूध एकत्र करून ज्या बनवतात त्या दशम्या आणि प्रवासासाठी कुठेही नेण्यासाठी अगदी सोयीस्कर असतात. ह्या अगदी 8 दिवस छान राहतात. म्हणजे दूरचा प्रवास असेल आणि बाहेरचं आवडत नसेल तर हा एक अगदी उत्तम पर्याय आहे. आणि त्यासोबत मस्त अशी तिळाची किंवा शेंगदाण्याची चटणी, त्यासोबत बटाट्याची भाजीसुद्धा अतिशय छान लागते बरं का. आणि अशीही तुम्ही तूप लावून खाल्ली तरी खूप सुरेख लागते, अगदी रुचकर. लहान मुलांना तर थोडीशी हातात दिली की ते अगदी सहज खातात. प्रवासात न्यायला अगदी अगदी म्हणजे खूप बेस्ट असा ऑप्शन आहे हा. तर तीच रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, पण नेहमीपेक्षा थोडी वेगळी आहे. तर काय झालं असं की गुलाबजाम केले होते आता गणपतीमध्ये. तर त्यामध्ये गुलाबजाम केल्यानंतर थोडा पाक शिल्लक राहिला होता. तर त्या शिल्लक राहिलेल्या पाकाच्याच ह्या मस्त अशा नरम एकदम, पण बाहेरून अशा छान मस्त क्रिस्पी दशम्या केल्यात. तर खूप सुंदर झालेल्या आहेत. तर म्हटलं पाक कुठे फेकून द्यावा, तर त्याचा उपयोग कसा करता येईल तर तो इथं केलेला आहे. अगदी माझी आई जशी बनवते ना तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तिच्या हातच्या दशम्या म्हणजे अमृततुल्यच, खूप सुंदर लागतात. तर चला मग तुम्ही सुद्धा करून बघा आणि श्रुतीज कॉर्नरला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर इथे मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर माझा हा टोटल गुलाबजामचा पाक 1.5 वाटी होती. तर 1.5 वाटीसाठी 3 वाटी प्रमाण परफेक्ट आहे. त्यानंतर अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर पाव वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. तर बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ नक्की टाका, त्यामुळे काय होतं की आपल्या हा दशम्या खूप वातळ होत नाही. त्यानंतर अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि 2 ते 3 पळ्या तेल टाकायचं आहे. त्यानंतर आता हा गुलाबजामचा पाक टाकून याचा छान मस्त असा गोळा बनवून घ्यायचा आहे. यामध्ये पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही, फक्त गुलाबजामच्या पाकनेच आपल्याला याचा छान स्मूथ असा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर लक्षात ठेवा की ज्वारीचं पीठ टाकल्याने आहे ना ह्या एकदम वातळ होत नाही, म्हणजे छान मस्त अशा नरम राहतात आणि खायला सुद्धा छान टेस्टी लागतात. म्हणून ज्वारीचं पीठ अगदी आवर्जून टाका. आता याचे असे छोटे छोटे आपण गोळे बनवून घेऊया. ज्याप्रमाणे आपण चपाती बनवतो त्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहे. पण लक्षात ठेवा चपाती जशी आपण तेल लावून लाटतो तशी लाटायची नाही आपल्याला. फक्त साधी सिंपल गोल आकाराची चपाती लाटून घ्यायची आहे. आणि गोळासुद्धा हा माझा आहे ना खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त सैल नाही आहे. ज्याप्रमाणे पुऱ्यांचा असतो गोळा त्याप्रमाणे मी हा भिजवून घेतलेला आहे. कणकेच्या पिठापेक्षा थोडासा घट्ट भिजवून घ्यायचा आणि असा छान मस्त पीठ लावून दोन्ही साईडने व्यवस्थित लाटून घ्यायचा. खूप जास्त पातळ याची चपाती बनवायची नाही, मध्यम म्हणजे थोडीशी जाडसर, चपातीपेक्षा थोडी जाडसर अशी चपाती बनवून घ्या. त्यानंतर तव्यावरती दोन्ही साईडने मध्यम आचेवरती छान मस्त अशी ही भाजून घ्यायची. तर टाकल्या टाकल्या लगेच परतायची नाही, अगदी अर्धा मिनटं होऊ द्यायचं. नंतर दुसऱ्या साईडने परतून घ्यायची. तर असं करत करत ज्याप्रमाणे आपण चपाती शेकून घेतो त्याप्रमाणे हिला शेकून घ्यायची. लक्षात ठेवा खूप बारीक गॅसवर किंवा मोठ्या गॅसवर अजिबात हिला आपण शेकायची नाही, मध्यम गॅसवरती शेकायची. जर मोठ्या गॅसवर शेकली ना तर ती कच्ची राहते आणि बारीकवरती शेकली तर खूप कडक होते. म्हणून मध्यम आचेवरती शेकून घ्यायची. तर वा मस्त, बघा किती छान रंग आलेला आहे आपल्या या दशमीला. आता बघा आता आपली छान सगळ्या बाजूने शेकून झाली ना, त्यानंतर थोडंसं तूप टाकून फक्त 1 ते 2 मिनिट मस्त परतून घ्यायची. तर लक्षात ठेवा तूप सगळ्यात शेवटी टाकायचं, सुरुवातीलाच तूप लावून शेकायची नाही. गॅस हा मध्यमच ठेवायचा. तर बघा काय सुरेख रंग आलेला आहे आणि घमघमाट तर इतका आलेला आहे घरामध्ये की पूर्ण म्हणजे बनवताना मला माझ्या आईचीच आठवण आलेली आहे. इतकी सुंदर मस्त लाल बुंद अशी आपली ही दशमी तयार झालेली आहे. यासोबत बटाट्याची भाजी तर अप्रतिम लागते. पण बटाट्याची भाजी प्रवासात कधी कधी खराब होऊ शकते, म्हणून शेंगदाण्याची चटणी ही खूप सुंदर लागते. तर अशा प्रकारे आपली ही दशमी बनवून झालेली आहे. आता आपण हे एका प्लेटवरती काढून घेऊया. अशाच प्रकारे सगळ्या दशम्या मी करून घेतल्यात.
तर अशा ह्या आपल्या हेल्दी आणि बहुगुणी दशम्या तयार झालेल्या आहेत। दशम्या बनवताना 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की दशम्या ह्या शेकताना मध्यम आचेवरती शेका, कमी किंवा मोठ्या आचेवरती अजिबात शेकू नका। आणि हे पीठ भिजवताना ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ आवर्जून टाका, जेणेकरून तुमच्या दशम्या छान मस्त मऊ होतील, अजिबात वातड किंवा खूप जास्त कडक होणार नाहीत। तर अशी ही रेसिपी होती। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपी सोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा। धन्यवाद, बाय बाय।